अतिशय महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे। झिशान सिद्दीकी यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेसाठी अनेक इच्छुकांची गर्दी होती, मात्र अखेर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अध्यक्षतेत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, कस्तुरी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे विधान परिषदेचा अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती, आपल्याला माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते, मंत्री होते आणि त्यामुळे सिद्दीकी कुटुंबियांना एक न्याय द्यायचा प्रयत्न जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सध्या झालेला दिसतोय। काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती आणि आपण काल बातमी देखील चालवली होती पुढारी न्यूजवर की झिशान सिद्दीकी हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असू शकतात आणि त्यानुसार आता झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। दुपारी 12 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये। नक्कीच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आज ते उमेदवारी अर्ज भरतील।